नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या संघर्षनगर परिसरात प्रेम संबंधाच्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे। सलमान अशफाक अन्सारी असे मृत युवकाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सलमानचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते, ज्यावरून स्थानिक युवक मुजम्मिल याच्याशी त्याचा जुना वाद सुरू होता। मंगळवारी मध्यरात्री संघर्षनगर येथील टिपू सुलतान चौकातील एका पानटपरीजवळ हे दोन्ही तरुण समोरासमोर आले। सुरुवातीला झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळातच रक्तरंजित संघर्षात झाले। मुजम्मिलने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात सलमान गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेनंतर आरोपी मुजम्मिल फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। टिपू सुलतान चौक यशोधरानगर येथे यातील मृतक नामे सलमान अन्सारी अशरफ अन्सारी वय 22 वर्षे, राहणार संघर्षनगर यशोधरा। हा टाइमपास झोन नावाच्या दुकानासमोर उभा असता आपल्या मित्राकडे, तेव्हा यातील जो आरोपी आहे मुजम्मिल उर्फ मुज्जू हसन अली वय 18 वर्ष 1 महिना आणि त्याचा साथीदार साहिम मलिक हे आले। यातील जो मुख्य आरोपी आहे मुजम्मिल उर्फ मुज्जू ह्याचं आणि मृतकाचं मागील 2 वर्षापूर्वी एक किरकोळ कारणावरनं आणि बहिणीची छेडछाड केल्यामुळं भांडण झालं होतं। त्या भांडणाचं मधून त्यांचं आता वाद झाला होता, त्याच्यामुळं ते हे यशोधरानगर हद्द सोडून हे गांजाखेत परिसरात राहायला गेले। काल रात्री जेव्हा हे 22-30 वाजता उभा होता, तेव्हा त्यांनी त्याच्या साथीदारासोबत येऊन चाकूने त्याच्या शोल्डरवर, हातावर आणि छातीमध्ये वार करून हे केले, जखमी केले। त्यावरून तो मृत झाला। त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला FIR नंबर 454/2026 कलम 103(1) BNS 3/5 प्रमाणे गुन्हा दाखल केला। याच्यामध्ये एक आरोपी आम्ही अटक केला, एक जुनैल आहे, त्याचा शोध चालू आहे, तो पण ताब्यात आहे त्याच्या पालकासोबत। त्याच्यावरही लवकरच अटकेची कारवाई होईल। आणखीन याच्यामध्ये कोणी आरोपी आहे का याचा आमचा DB तपास पथकातर्फे सखोल आणि आम्ही स्वतः CCTV फुटेज घेऊन करीत आहोत। त्या संदर्भाने आम्ही तपास करीत आहोत। अधिक जेव्हा सखोल माहिती भेटेल आम्हाला कॉन्क्रीट, तेव्हा आम्ही याबद्दल माहिती देऊ। सर, आरोपीचा आणि मृतकाचा काही पार्श्विक रेकॉर्ड समोर आला आहे? नाही, जुनं काही रेकॉर्ड नाही, दोन्ही जुनेले। याच्यामध्ये जो आरोपी आहे हा मृतकाच्या घरी कामाला होता, कूलर कंपनीमध्ये, कपाट कंपनी फॅब्रिकेशनमध्ये। तेव्हा 2 वर्षापूर्वी त्यांचे ह्याच कारणावर भांडणं झाल्यामुळे त्याच्या वडिलांनी काम सोडलेलं आहे आणि ते इकडं यशोधराच्या हद्दी सोडून गांजाखेतला राहतात। नाही, त्याचं काही असं तर काही आमच्याकडं सिम्बामध्ये किंवा आमच्या सिटी सर्व्हे याच्यात काही रेकॉर्ड आढळून आलेला नाही। मृतक 22 वर्षाचा आहे आणि जो आरोपी आहे त्याचं वय 18 वर्ष 1 महिना आहे आणि जो दुसरा आरोपी आहे सोहम मलिक तो जुनैल आहे।